हॅलो फ्रेंड्स, सो आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी पौष्टिक असं हे तुम्ही पाहत आहात ते चॉकलेट बनवणार आहोत। गुळापासून आपण हे बनवलेलं आहे। लहान मुलांसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे हा चॉकलेट व्यतिरिक्त। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे अगदी पावटी इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत। अगदी मस्त असे भाजून घ्यायचे तीळ आपल्याला। खूप कमी सामानामध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत। काहीही लागत नाही, फक्त गूळ आणि तीळ वापरून आपण हा पदार्थ बनवणार आहोत। छान असे तीळ आता इथे आपण भाजून घेतलेले आहेत, ते एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात। आता गुळाचा पाक करण्यापूर्वी इथे आपण किचन ओटा स्वच्छ असा घासून पुसून घेतलेला आहे। त्याच्यावरती आता आपल्याला तूप लावायचं आहे। एका पर्टिक्युलर जागेमध्ये आपण तूप लावणार आहोत। आता हा गूळ जेव्हा आपण वितळवू ना तेव्हा तो लगेचच आपल्याला तिथे टाकावा लागतो, पसरवावा लागतो, म्हणून आपण ही आधीच तयारी करून ठेवली। आता एका पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप टाकले, त्यामध्ये 1 मोठी वाटीभर इतका गूळ टाकलेला आहे आणि साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं पाणी टाकलंय। ह्या गुळाचा ना अगदी मस्त असा कडक पाक आपल्याला आता करून घ्यायचा आहे। बारीक गॅस केलेला आहे, बारीक गॅसवरतीच आपण गुळाचा पाक करून घेतोय, मीडियम किंवा लो फ्लेम वरती। इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये गूळ थोडासा टाकून बघायचा। इथे अजून गूळ कडक झालेला नाहीये, थोडासा मऊसरच लागतोय हाताला। अजून थोडा पाक आपण करून घेणार आहोत। गुळाचा ना अगदी कडक असा पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे। इथे आता तुम्ही पाहू शकता आपण पुन्हा थोडंसं गूळ घेतलेला आहे। यामध्ये गुळाचा पटकन हातात आला पाहिजे आणि तो हातात घेतल्यानंतर आपण जेव्हा तो तोडतो तेव्हा कडकडाचा आवाज आला पाहिजे, म्हणजे समजायचं अगदी व्यवस्थित पाक तयार झालाय। इथे आता पाक तयार करून झालेला आहे। गॅस आपण बंद केलाय आणि हे जे तीळ आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत। आता लगेचच आपल्याला ह्याची चॉकलेट करून घ्यायची। इथे आपण किचन ओट्याला सुद्धा मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे। इथे छोटे छोटे चॉकलेट टाकायचे आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने। अगदी पटकन करावं लागतं कारण की हे गूळ लगेच आटला जातो, त्यामुळे आधीच आपण किचन ओट्याला तूप लावून ठेवलेलं म्हणजे नंतर गडबड होत नाही आणि गूळ सुद्धा सुकत नाही। इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण टाकतोय तसं तसं गूळ लगेच सुकायला सुरुवात होते। ही चॉकलेट वरून अजून छान दिसावीत म्हणून आपण ह्याच्यावरती थोडेसे तीळ टाकूयात अजून वरना सुद्धा। फक्त 5 मिनिटं ही अशीच ठेवून द्यायची आणि लगेचच आपली चॉकलेट बनवून तयार आहेत। गुळाचे चॉकलेट तुम्ही ह्याला म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता, हे खूप जास्त पौष्टिक आहे खायला। इथे तुम्ही पाहू शकता फक्त 5 मिनिटं आपण हे ठेवलं होतं आणि अगदी मस्त खडखडीत असा गूळ सुकलेला आहे। चॉकलेट बनवून तयार आहेत असं तुम्ही म्हणू शकता। दिसायला अगदी अप्रतिम दिसतायत। गुळाची ही खूप पौष्टिक रेसिपी आहे। मुलं जेव्हा चॉकलेट वगैरे खायला हट्ट करतात ना तेव्हा आपण मुलांना आवर्जून हे खायला देऊ शकतो। अगदी मुलांना वाटताना सुद्धा वाटेल की चॉकलेटच खायला दिलंय आणि दिसताना सुद्धा छान दिसतं, खायला सुद्धा पौष्टिकच आहे आणि सामान सुद्धा खूप कमी लागतं, अगदी घरगुती सामानामध्ये बनतं। मुलांना थोडी अजून अट्रॅक्टिव्ह वाटावे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने सिल्वर पेपरमध्ये ही बांधून ठेवू शकता। 10-15 दिवस हे वाले चॉकलेट्स अगदी आरामात टिकतात। तुमच्याकडे जर रॅपिंग पेपर वगैरे असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही रॅप करून ठेवू शकता किंवा हे असेच बर्नीमध्ये भरून ठेवले तरीही चालतात। इथे तुम्ही पाहू शकता हा तिळगुळाचा लाडू सुद्धा आपण बनवलेला आहे। ह्याची रेसिपी सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकले आणि त्यानंतर हे जे चॉकलेट्स आहेत ते अशा पद्धतीने डब्यामध्ये आपण भरून ठेवू शकतो। अगदी 10-15 दिवस आरामात ही चॉकलेट टिकतात। खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आणि मुलांसाठी तर खूप जास्त पौष्टिक आहे। कॅडबरी वगैरे देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ नक्कीच मुलांना देऊ शकता। कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।